तहान आपल्याकडनं पाप करेल. अतिशय भूक लागली, अतिशय तहान लागली. राजाने सेनेच्या लोकांना सांगितलं की कुठे जलाशय वगैरे आहे काय बघा, कुठे आणि काही फळं वगैरे मिळतात काय. सेनेचे सगळे लोक एका बाजूला गेले आणि राजा एकटा विरुद्ध बाजूला गेला. दुरून राजाला एका ऋषीचा आश्रम दिसला. राजा तिथे गेला आणि कोण आहे ते ऋषी? यांचं नाव शमीक ऋषी. शमीक ऋषी आपल्या आश्रमामध्ये समाधीमध्ये लीन होते. आपल्याला सांगितलेलं आहे आम्ही की समाधीमध्ये आपण काही ऐकू शकत नाही, ध्यानामध्ये आपण ऐकू शकतो, कारण ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी आहे. तर राजा तिथे गेला. राजाचं कर्तव्य काय होतं? जर कलीनी प्रवेश केला नसता तर राजाने तिथे नमस्कार केला असता आणि गपची बसला असता. अशा ठिकाणी जर आपण गेलात, एखादा महात्मा ध्यान करतोय, पूजा करतोय, आपण जा तिथे, पण गपची बसलेला, ते स्वतः बोलतील. मध्ये जर आपण विक्षेप केला तर आपण नामापराधी व्हाल. तर राजाने तिथे गेल्यानंतर काय केलं? नमस्कार करून बसायचं असतं, पण आणि ए महाराज, ए महाराज ही बोलण्याची पद्धत आहे काय? ते साधू आणि जो धर्माचं पालन करणार आहे. म्हणजे कलीनी प्रवेश केल्यामुळे आपण म्हणतो सुद्धा, आपण म्हणत नाही का एखाद्याला, आणि घरात एखादा अगदी शांततेने वागणारा पुरुष असला असं बोलायला लागलो, आपण म्हणत नाही का असं राक्षस घुसला का तुझ्या अंगामध्ये, असं काय झालं तुला? तसं एकदम ओरडायला लागलं. महाराज, ए महाराज मला तहान लागली, मला भूक लागली. आपल्या इथे खाण्याचं काही नसेल तर मला पाणी तरी प्यायला दिलं. आता पाण्याचा मटका भरलेला होता, हाताने घ्यायचा. थोड्या वेळाने आपण ऐका की देव आपल्या हाताने पाणी घेतो. कृष्ण हाताने पाणी घेतो. कुठे घेतो माहिती नाही, सध्या तासभराने माहिती होईल तेव्हा सांगून देतो. 1 तासाने घेतील, सध्या नाही घेत. मग तर आणि क्रोध आला राजाला. क्रोधाच्या आवेशात राजाने इकडे तिकडे बघितलं. एक मेलेला साप झोपडीच्या बाहेर होता. बाणाच्या टोकाने राजाने तो साप उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घालून दिला. बोलिये वृंदावन बिहारी लाल की. विचार करण्याची गोष्ट आहे की मेलेला सर्प गळ्यात घातल्यामुळे राजाची भूक शांत झाली की तहान शांत झाली? भूक देखील शांत झाली नाही आणि तहान देखील शांत झाली नाही. उलट राजाकडनं एकाच वेळेला 3 पाप झाली. शमीक ऋषी ब्राह्मण होते, ब्राह्मणाचा अपमान झाला. ऋषी होते, ऋषीचा अपमान झाला. संत होते, संताचा अपमान झाला. आणि रागाने राजा निघून गेला. आपल्या महालात राजांनी प्रवेश केला. मुकुट काढून ठेवल्याबरोबर भानावर आला की हे मी काय केलं. बघा, जर जीवनात कधी आपल्याकडनं पाप झालं नाही आणि एखाद्या वेळेला जर पाप झालं आणि त्याचा जर आपल्याला पश्चाताप झाला आणि आपण संतांची शरणागती घेतली तर आपल्याला निश्चित भगवंताचं दर्शन होणार. या कलियुगामध्ये देखील आज होणार. पश्चाताप झाला, कधी पाप केलं नाही, आज पाप केलं आणि पश्चाताप झाला. संतांची शरणागती घेतली, संत आपल्याला दर्शन करून देणार. कारण आपण आणि परमेश्वराच्या मधला संत दुवा आहेत. त्या राजाला एकदम पश्चाताप झाला की मी काय केलं, आज मी 3 पाप केली. गेल्याबरोबर राजाने सांगितले का राणीला मला पाणी प्यायला दे, मला भूक लागली नाही. आणि तेवढ्यात राजाच्या कानावर वार्ता आली की ज्या शमीक ऋषीच्या गळ्यात आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये सर्प घातलं ते तर समाधीमध्ये होते. शमीक ऋषीचा मुलगा शृंगी त्या ठिकाणी आला. इतर ऋषी बालकांनी सांगितलं की तुझ्या पित्याच्या गळ्यामध्ये त्या आणि परीक्षित राजांनी मेलेला सर्प घातला. शृंगीला खरं नाही वाटलं. शमीक ऋषीच्या पुत्राचं नाव शृंगी. शृंगीने तत्काळ येऊन बघितलं, क्रोध आला. कमंडलूला पाणी घेतलं आणि शाप पाणी उच्चारली. अरे कुलांगार परीक्षित राजा, ज्या माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये तू मेलेला सर्प घातला त्या तुला आजपासून 7व्या दिवशी तक्षक दंश करेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, शाप एवढाच आहे की तुला तक्षक दंश करेल.
तक्षकाने दंश केल्यानंतर तुझा मृत्यू होईल असं नाही. भागवतातून या बरोबर लोक सांगतात, भागवतकार सांगतात की तक्षकाच्या मृत्यूमुळे राजा परीक्षिताचा तक्षकाच्या दंशामुळे मृत्यू झाला. साप खोटा आहे. तक्षकाचा दंश होण्याच्या अगोदर राजा परीक्षित मुक्त झाला होता. आपण भागवत ऐकाल तेव्हा ऐकाल. तेव्हा 12व्या स्कंदामध्ये 6व्या अध्यायामध्ये ब्रह्मभूत महायोगी निसंग चिन्ह संशया, मोठमोठे ज्ञानी वेदांती असतील त्याने याचा अर्थ लावून घ्यावा. काय अर्थ पुढे सांगू. श्लोक आहे ब्रह्मभूत महायोगी निसंग चिन्ह संशय. हा श्लोक आहे 6व्या अध्यायामध्ये 10वा श्लोक आहे. 10वा स्कंद 12वा अध्याय 12वा स्कंद 6वा अध्याय 10वा श्लोक आहे. तेव्हा शृंगीने शाप दिला. तेवढ्यात राजाच्या कानावर वार्ता आली की शृंगीने असा शाप दिला. राजाने हे नाही सांगितलं त्याला धरून आणा, आपण त्याला कारागृहात बंद करू, आपण त्याची इन्क्वायरी करू. आजकाल पाप खूप करायची, इन्क्वायऱ्या सुरू करून द्यायच्या, म्हणजे अर्धा आयुष्य निघून जाते इन्क्वायरीमध्ये. आणि मायबाप सरकार जिंदाबाद, मग असं म्हणायचं आपण. तेव्हा असतो तर त्या ठिकाणी राजाने शाप शिरोधार्य केला. शमीक ऋषीची तिथे रडत उभा राहिला शृंगी. शमीक ऋषीची समाधी उतरल्याबरोबर तो रडत होता. आपल्या गळ्यात मेलेला सर्प याची जाणीव नाही. संत महात्मा वाईटामधून देखील चांगलं घेतात आणि आपण चांगलाच वाईट बघतो. आपण जास्तीत जास्त वाईट बघण्याचा प्रयत्न करतो. कोणी जर एखादं आपलं बघायला लागलं, पाहणं कशी डोळे टावकारून माझ्याकडे बघतोय, त्याला काही लाज आहे काय, अरे त्याचे डोळे तसे आहे. मग तू आपलं काम करणं. मुंबईला आमचं भागवत सुरू होतं. पती पत्नी भागवत ऐकायला बसलो. मध्यान्ह झाल्यावर पत्नी आमच्याजवळ आली, म्हणे महाराज यांना काही सांगा ना. म्हटलं यांना म्हणजे काय, माझ्या नवऱ्याला. म्हटलं काय झालं. हे की नाही सारखे बायकांकडे पाहतात. म्हटलं बाई ते बायकांकडे पाहतात, तू त्यांच्याकडे पाहतात, दोघे काम बरोबर करतात, मग तुझं लक्ष भागवतात आहे का. हे म्हणे भागवतात लक्ष देत नाही. म्हटलं तुझे मी बरोबर ऐकते. म्हटलं ऐकते कुठं, तुझं लक्ष त्याच्याकडे आहे. तो कुणाकडे बघतो, तो बायकांकडे बघू दे की जनावराकडे बघू दे की कुत्र्याकडे बघू दे, तुला काय करायचं. तू आपलं भागवत ऐक. म्हणजे आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, लोकांच्या डोळ्यातलं कुसळ बघण्याचा प्रयत्न करतो. याला काय म्हणत. तेव्हा तर संत महात्मा वाईटामधून गळ्यात सर्प घातला. त्याला माहिती नाही समीक ऋषीला. आता सर्प आहे एकदम मुलाच्या प्रेमामध्ये त्याला जवळ घेतलं. बेटा रडतोस का. बाबा त्या कुलांगार परीक्षित राजांनी आपल्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला. आता बघितलं का. यांना जेव्हा कळलं की शाप दिला म्हणून यांना बरं वाटलं काय. आपला मुलगा कुठेतरी एक दोन दगड फेकून आला तर आपण काय सांगतो त्याला, तू एकदम काय फेकले, 5-6 मारायचे. अरे घरात जाऊन काही शिवाय देऊन टाकायचं असतं. पोलीस सब इन्स्पेक्टरची आपली ओळख आहे. कोर्टामध्ये गेला तरी वकील आपलाच आहे तुझा. म्हणजे आपण भांडण वाढवता आणि भागवत भांडण कमी करतो. शमीक ऋषींनी सांगितलं बेटा राजा परीक्षित शाप देण्याच्या योग्यतेचा नाही. राजा परीक्षिताला शाप देऊन तू उचित केलं नाही, तू अनुचित केलं. पिता पुत्राला सांगतोय आणि ते ऋषी सांगताय नाही मी राजा परीक्षिताचे कल्याण करेल, मी दिलेला शाप काढून टाकेल. अंतर्ध्यानाने बघितलं. भागवतामध्ये जे शब्द येतात ना, अंतर्ध्यान, ध्यान, समाधी, काय हे सगळं आपल्या जीवनामध्ये होते. आपलं अंतर्ध्यानही लागते. कसं लागतं ते सांगू आम्ही आपल्याला. जी कोणती आपल्याला अडचण आली, काही न कळलं, आम्हाला येऊन विचारा. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भागवताने दिलेलं आहे. अंतर्ध्यानाने बघितलं तर आणि त्याचा शाप निघू शकत नाही. कारण शृंगी देखील ब्राह्मण होता आणि सतत नामस्मरण करणारा ब्राह्मण असल्यानं तर त्याच्या वाणीमध्ये एक प्रकारची शक्ती येते. आणि कोणीही जरी कोणत्याही जातीचा असो सतत नामस्मरण करत राहिलं तर वाणीमध्ये शक्ती येते. चोखा मेळा, गोरा कुंभार आणि हे सगळे धन्ना जाट यांच्या वाणीमध्ये केवढी शक्ती होती. अहो गोरा कुंभाराचा मुलगा तुडला गेला होता. बायको आली. प्रसंग आम्हाला एवढा सांगायचा नाही. बायको आली
हात पाय तुटले, सगळे केले. गोरा कुंभाराने हात तोडून कोण विकणार? आपल्याला सांगितलं सतत नामस्मरण करा, आपलं काम तो करेल. गोरा कुंभाराची मटकी खूप विकल्या गेली. कोण आलं तिथे? आणि आणि प्रत्यक्ष विठ्ठल आणि मुलगा होऊन आले. पांडुरंग सांगितलं, मी कुंभाराचा मुलगा आहे, मी पंढरपूरला राहतो, मला आई वडील नाही, मी तुमच्याजवळ राहू. हो, तू काय करतो? मला मटकी वगैरे छान करता येतं. मटकी करून विकायला जात होते. हे एवढं धन आणत असे. गोरा कुंभाराचे हात तुटलेले होते आणि खूप धन आणून द्यायचा. आणि सांगितलं, आई बाबा मी तुमच्याजवळ होते. जवळ एकनाथच्या घरी पूर्ण आम्हाला प्रसंग सांगायचा नाही, मोठा प्रसंग आहे. एकनाथच्या घरी आणि श्रीखंड्या म्हणून श्रीकृष्ण काम करत होते, पाणी भरत होते आणि त्यांची भांडी घासून घ्यायची, कपडे धुवायचे आणि सांगायचे झोपून द्यायचं. माझं नाव श्रीखंड आहे, मी ब्राह्मणाचा मुलगा. ब्राह्मणाच्या घरी देव ब्राह्मण होतात, कुंभाराच्या घरी देव कुंभार होतात, महाराच्या घरी देव महार होतात. वेदामध्ये साफ सांगितलेलं आहे, नास्ति तेषु जाती विद्या रूप कुल धन क्रियादि भेदा ऋग्वेद. तिथे आणि देवाजवळ हा कोणत्याही प्रकारचा भेद नाही, सगळे देवाच्या जातीभेद हा आपण निर्माण केलेला आहे. असतू तेव्हा तर त्याने सांगितलं, ब्राह्मण वाक्यजनांना शाप निघू शकणार नाही, तरी मी राजाचं कल्याण करेल. शमीक ऋषी तत्काल राजमहालात गेले. राजा परीक्षिताला कळलं की शमीक ऋषी दारावर आलेले आहे. त्यांनी सांगितलं, नाही त्यांना हाकलून द्या, त्यांना बंद करा. राजा तत्काल पूजेचं साहित्य घेऊन गेला. महाराज फार घोर अपराध झालेला आहे, मला क्षमा करा. सांगितलं, माझ्या मुलांनी बालबुद्धीने तुला जो शाप दिला तो मी काढून टाकतो. आज मी राजा म्हणून आपण माझा शाप काढून टाकाल, पण साधारण मी आणि शाप शिरोधार्य केलेला आहे. माझ्यावर एवढीच कृपा करा की माझी दुर्गती होऊ देऊ नका. सांगितलं, राजा तुझं कल्याण होईल. जिथे तू जातो तिथे आम्ही देखील. राजाला एकदम मानसिक वैराग्य प्राप्त झालं. कपडे नाही बदलले राजाने, त्याच वेशामध्ये निघाला. आपल्याला एकदम आपलं मन विषण्ण झालं म्हणजे आपण काय करतो, आपल्या घरच्या बागेत जातो, इकडे तिकडे लहान नसलं त्या लहानवर फिरायला जातो. राजा परीक्षित कुठे गेला? शुकताल नावाचं झालं, जिथे पहिलं भागवत झालं. ज्या ठिकाणी सुखदेवजी महाराजांनी राजा परीक्षिताला भागवत सांगितलं त्या स्थानाचं नाव आहे शुकताल. गंगेचा किनारा आहे आणि त्या ठिकाणी त्याला आणि तो हस्तिनापूर पासून आणि 60 मैल अंतरावर आहे. तर राजा परीक्षित तिथे, त्याचं नाव कुरु जंगल आहे, हस्तिनापूरचाच भाग आहे तो. तिथे राजा गेले आणि एका वडाच्या झाडाखाली जाऊन बसले. ज्या वडाच्या झाडाखाली राजा परीक्षित बसले ते झाड आजही जसंच्या तसंच आहे. त्या झाडाला वर्ष किती झाली माहिती आहे? 5108 वर्ष झाली. जाऊन बघा, तिथे पहिलं भागवत तिथे झालं सुखदेव महाराजांनी. आणि अशी आणि सुखदेव महाराजांची कृपा आहे की आमची तिथे आतापर्यंत 3-4 भागवतं झाली आणि परमेश्वराच्या कृपेने आमच्या नावाचा एक हॉलही तिथे तयार झालेला आहे. आणि त्यात आपल्या महाराष्ट्राचंच नाव आहे, आमचंच नाव टाकलं. वृंदावनचं नाव टाकलेलं नाही आहे आमचं. वृंदावनला आमचा आश्रम आहे. मग तिथे राजेंद्र महाराज तिथे आणि त्या ठिकाणी ते वडाचं झाड जमिनीपासून 180 फूट उंच आहे. मग डाळा एवढी वर्ष झाली त्याला जाऊन बघा, थोडा धक्का लागला त्यातनं रजतं आणि एकही पान त्याचं पिवळं झालेलं नाही. सगळी पानं हिरवी आहे. आणि गेल्या वेळेला त्यातून एक गणपतीची मूर्ती निघालेली आहे बसलेली. आपण केव्हा त्या भागात गेला तर जरूर बघा. आणि दिल्लीहून मुझफ्फरनगरला, दिल्लीहून हरिद्वारला बसनी जात असताना वाटेमध्ये मुझफ्फरनगर नावाचं गाव लागतं. तिथून आणि 30 किलोमीटर दुरीवर हे शुकताल आहे. गंगेचा किनारा आहे, अतिरमणीय स्थान आहे. राजा परीक्षित तिथे गेले आणि सगळे मोठमोठे ऋषीमुनी त्या ठिकाणी आले. आणि राजांनी सगळ्यांना 2 प्रश्न विचारले की आणि अतिशय पाप झालं असेल तर त्याचं क्षालन कसं होईल? ज्याचा मृत्यू जवळ आला त्यांनी काय करायचं? समर्पक उत्तर कोणी देऊ शकलं नाही. तेव्हा इकडे व्यासांनी सांगितलं होतं सुखदेवजी महाराजांना की जेव्हा तिथे जावं लागेल तेव्हा मी तुला आणि संकेत
आणि परमेश्वर तुला संकेत करतील. एकदम परमेश्वरांनी नारदाचं स्मरण केलं. नारद स्मृती गामिनी आहेत. नारायण सांगितलं, नारदा जाऊन शुकदेवजी महाराजांना आणि प्रेरणा देऊन गंगेच्या किनाऱ्यावर. शुकदेवजी महाराज राधेच्या निकुंजामध्ये राहत होते वृंदावनला. आपण वृंदावनला गेला तर त्या ठिकाणी आणि सेवाकुंज नावाचं एक स्थान आहे, सेवाकुंज. त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नारद गेले आणि नारदांनी राधेची प्रार्थना केली. नारदांनी प्रार्थना केली, वंदे वृंदावनानंदाम राधिकाम परमेश्वरीम गोपिकाम परमाम श्रेष्ठाम लादिनीम शक्तिरूपिणीम. तेव्हा राधेंनी सांगितलं, नारदा काय शुकदेवजी महाराजांना आणि प्रेरणा देण्याकरता आलो आहे, असा असा भगवंताचा संकेत झाला. आता एवढ्या मोठ्या निकुंजामध्ये शुकदेव कुठे आहेत काय माहिती. आता एवढा मग आता त्यांना कुठे बोलावणार, कोणत्या निकुंजात. आपल्याला सकाळी सांगितलं की भागवतातला एकच श्लोक शुकदेवजी महाराजांनी ऐकला आणि समस्त भागवताचं अध्ययन केलं. तो श्लोक आपल्याला सांगितला दशमस्कंद पूर्वार्ध अध्याय 21 वेणुगीत, त्यातला 5वा श्लोक आहे. आपल्याला सकाळी सांगितलं होतं आम्ही की व्यासांची आज्ञा आहे की वक्त्याकडनं या श्लोकाचं 5 वेळेला उच्चारण व्हावं. झालं काय, कोणाचं लक्ष होतं नाही झालं. एक वेळ व्यासांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, एक वेळेला शिष्यांनी वनामध्ये गान केलं. दुसरी वेळ शुकदेवजी महाराज ऐकून आले, त्यांना व्यासांनी ऐकवलं 3री वेळ. आणि शुकदेवजी महाराजांनी कंठस्थ झाल्यानंतर व्यासांना ऐकवलं 4थी वेळ, 5वी वेळ. तो श्लोक आता नारद उच्च स्वराने म्हणतायत. कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च माला रन्ध्रालवेणु रदरसूदया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं सबतरमणं प्राविशत गीतगीती. एकदम शुकदेवजी महाराज धावत आले ऐकल्याबरोबर. अर्थ आम्ही आपल्याला सकाळी सांगितलं, भगवंतांनी नटासारखा वेश केलेला आहे, दिव्य पितांबर धारण केलेलं आहे, गळामध्ये अनेक प्रकारच्या माळा आहेत, वैजयंती माळ आहे, मोर मुकुट धारण केलेलं आहे, मुखावरती बाशे धारण करून वृंदावनच्या पवित्र भूमीमध्ये विचरण करतात. राधेंनी सांगितलं की जा बेटा, भगवंताचं गुणगान करून राजा परीक्षिताचा उद्धार कर. शुकदेवजी महाराजांच्या डोळ्याला धारा लागल्या. का बरं? राधेंनी हे नाही सांगितलं की माझ्या निकुंज लीलांचं गान कर. बघा, राधाकृष्णाचे निकुंज लीला आहेत. आणि वृंदावनमध्ये एक संत होऊन गेले, त्यांचं नाव हित हरिवंश. काय नाव? हित हरिवंश. हे श्रीकृष्णाच्या बासरीचा अवतार होते. पुन्हा एकदा नाव ऐकून घ्या, हित हरिवंश श्रीकृष्णाच्या बासरीचा अवतार होते. आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, राधा सुधा निधी. राधाकृष्णाच्या निकुंज लीला त्यामध्ये आहे. निकुंज लीला दिव्य आहे. जोपर्यंत त्या लीलांचं आपल्याला आकलन होणार नाही, जसं आम्ही भागवत पुढ्यामध्ये घेऊन बसलो आहे, तसं निकुंज लीलाचं आणि ग्रंथ जर घेऊन बसलो आपल्याला एकदम आकलन होणार नाही. तेव्हा तर राधेंनी सांगितलं की निकुंज लीलांचं एकदम आकलन होणार. तर त्यांनी राधा आपण सेवाकुंज नावाचं एक स्थान आहे वृंदावनात आपण गेलात तर, आणि प्रवेश करताना डाव्या बाजूनी आपण आतमध्ये प्रवेश करा. आपल्याला भिंतीवरती संगमरवरी दगड लागलेले दिसतील. त्या दगडावर काळ्या अक्षरांनी ही सगळी राधासुधा निधी लिहिलेली आहे पूर्ण. त्यातले आणि बरेच श्लोक आम्ही कालपासून सांगितले आपल्याला. आमच्या दोन्ही वेळच्या मंगलाचरणामध्ये देखील ते श्लोक आहेत. पण ते तर तसं जर सांगायला बसलं एकदम आकलन होणार नाही. त्या राधेने सांगितलं ते ठीक आहे. कारण काय, राधा हे नाव प्रत्यक्षपणे भागवतात नाही आहे. आणि राधा नावाशिवाय भागवत नाही होऊ शकत. रासलीला राधे करता झालेली आहे, पण राधेचं नाव नाही. का बरं नाही आहे?
सुखदेवजी महाराज आणि सुखदेवजी महाराजांची गुरु राधा होती. राधा नाव घेतल्याबरोबर सुखदेवजी महाराजांना 6 महिन्याची भावसमाधी लागत असे. राम म्हटल्याबरोबर ती प्रतिमा डोळ्यासमोर दिसायची. 10 म्हटल्याबरोबर आणि एकदम भावावेशात येऊन जायचे. मग 6 महिने समाधी. आणि परीक्षिताचा उद्धार 7 दिवसात करत होता. पद्मपुराण पाताल खंडामध्ये एक श्लोक येतो, श्री राधा नाम मात्रेण मूर्छा षण्मासिकी भावेत नोचारित मत स्पष्टम परीक्षित. राधा नाव घेतल्याबरोबर 6 महिन्याची भावसमाधी लागत होती. म्हणून प्रत्यक्षपणे नाव घेतलं नाही, अप्रत्यक्षपणे नाव आहे. अहो, भागवताची सुरुवातच राधेच्या नावाने झाली आहे. आपण आपल्याला सांगितलंच नाही, सांगितलं स्पष्टीकरण नाही केलं. काल आपल्याला सांगितलं की भागवताची सुरुवात कशी आहे आणि आपल्याला श्रीमद भागवत याचा अर्थ सांगितला ना मी. व्यासांनी श्रीमद भागवत हे नाव का दिलं हे सांगितलं. श्री याचा अर्थ काय? ऐश्वर्य. श्री याचा अर्थ रुक्मिणी. श्री याचा अर्थ महालक्ष्मी. श्री याचा अर्थ राधा. बघा, काल मी सांगितलं सुरुवात कशी झाली. अगदी सुरुवातीला मी कोणता श्लोक सांगितला काल? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. काय सांगितलं? श्रीकृष्णाय नमः. श्री म्हणजे राधा. राधाकृष्णाला नमस्कार करा. राधा नाव नाही घेतलं. नुसतं कृष्णाय वयं नमः नाही आहे. श्रीकृष्णाय. श्रीकृष्ण म्हणजे राधाकृष्ण. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचा मंत्र अष्टाक्षरी मंत्र जरी आपण म्हटला ना तरी राधेचं नाव आहे त्याच्यात. श्रीकृष्ण श्रीकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण असं ते नाव आहे. तेव्हा तर प्रत्यक्ष एक हा संकेत. एक दुसऱ्या स्कंधामध्ये आणि 4थ्या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे, जे सुखदेवजी महाराजांचं मंगलाचरण आहे 12 श्लोकामध्ये. त्या 14 श्लोक आहे, नमो नमस्ते तुथभाय सात्वताम विदुर काष्टाय मोहको योगिनाम निरस्त साम्यातिशेन राधसा सदामणी ब्रह्मंसी रचिंतनमा. हा राधसा हा शब्द राधे करता आहे पण प्रत्यक्ष वापरलेला नाही. चला आणखी रासलीलामध्ये रासलीला दशमस्कंद पूर्वार्धामध्ये 29, 30, 31, 32 आणि 33 या 5 अध्यायामध्ये रासलीलेच्या 30व्या अध्यायामध्ये 28वा श्लोक येतो, अनयाराधितो नूनम भगवान हरिश्वर यन्नो विहाय गोविंद प्रीतो यामन दोया. हा अनयाराधितो हा शब्द राधे करताय पण प्रत्यक्ष आणि म्हटलेला नाही. कारण सुखदेवजी महाराजांनी श्लोक म्हटलेले आहेत ना, तेव्हा सुखदेवजी महाराज ताबडतोब आणि राधेनी सांगितल्यानंतर आजानुबाहू विवस्त्र निघाले. त्यांची सुंदरता बघून स्त्रिया मागे लागल्या. मुलं नागाबाबा जातोय नागाबाबा म्हणून ओरडायला लागले आणि एकदम दुळून शेण फेकायला लागले. सुखदेवजी महाराज आणि कीर्तन करत जातात, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. लीलाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोली वृंदावन बिहारी की जय. तिथे पोहोचल्याबरोबर गंगेच्या किनाऱ्यावर शुक्ताला सगळ्यांनी जय जयकार केला. बोलिये सुखदेवजी महाराज की जय. शंकर भगवान की जय. आणि एकदम स्त्रियांनी आणि मुलांनी ओळखलं की हा कोणतरी महापुरुष आहे. सगळे ऋषी मुनी वेद व्यास देखील त्या ठिकाणी होते.
ज्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला तेही होते, ज्या शृंगींनी शाप दिला तेही होते. आणि तर तिथे गेले आणि एक रिक्त स्थान दिसलं, त्या ठिकाणी जाऊन बसले. राजा परीक्षितांनी सुखदेवजी महाराजांना 2 प्रश्न विचारले आणि पहिल्या स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत. 19 अध्यायातले हे 2 श्लोक आहेत. याचा अर्थ आपण बघूया. अथ पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुः पुरुषस्येहं यत् कार्यं म्रियमाण सर्वथा. एक श्लोक. यत् श्रोतव्यम अथो जाप्यम यत् कर्तव्यम नृहि प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहि यद्वा विपर्यम. हे 2 प्रश्न. याचा अर्थ बघूया. अथ पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु. मी पृच्छा करतो म्हणजे मी लीनतेने विचारतो, आपण योग्यांचे देखील गुरु आहात. मी भेटतो की पुरुषस्य मेतकार जो मृत्यूने ग्रस्त झालेला आहे त्याचं कर्तव्य काय आहे, ज्याचा मृत्यू जवळ आला त्याचं कर्तव्य काय, त्याने कोणाचं श्रवण करावं, चिंतन कोणाचं करावं, जप कोणाचा करावा आणि त्याचं कर्तव्य काय. हे राजा परीक्षिताचा प्रश्न आहे का? आपला सगळ्यांचा प्रश्न आहे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्याच दिवशी आपला मृत्यूचा दिवस, मृत्यूचं कारण आणि मृत्यूचं स्थान 3 गोष्टी निश्चित झालेल्या आहेत. कुठे मरणार, का मरणार आणि कधी मरणार. कारण काय? कारण आमच्या कबीरदासजींनी सांगून दिलेलं आहे, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ चले, कोई बंधे जंजीर श्री राधे, कोई बंधे जंजीर. कोई सिंहासन चढ़ चले, कोई बंधे जंजीर श्री राधे, कोई बंधे जंजीर. कोणी राजा म्हणून जाईल, कोणाच्या त्यात बेड्या पडतील, पण जावं लागणारच आहे. आणि असं समजू नये की आपण इथे नेहमी राहण्याकरता आलोय. सुखदेवजी महाराज काय सांगतील बघा, थोड्या वेळाने सांगतील, त्यामुळे आता माहिती नाही. एक 10 मिनिटांनी माहिती होते, कारण मोबाईल येतो, एवढा सांगून देतो पटकन. तेव्हा तर तिथे सुखदेवजी महाराजांनी काय सांगितलं की राजा चिंता करू नको. भागवताचा पाया आपण चिंता मुक्त व्हा, चिंता नका करू, आपण चिंतन करा. श्रीकृष्णाने काय सांगितलेलं आहे, अनन्यास चिंतयन्तो माम. चिंता माम नाही सांगितलं, चिंता नका करू, चिंतन करा. चिंता केल्याने मन खराब होईल, शरीर खराब होईल. चिंतन केल्याने जे व्हायचं ते होणार आहे, पण चिंतन केल्याने पुष्कळ लाभ होईल. अति विपत्तीची स्थिती आली, अति. आपण चमत्कार बघा भागवतांच्या श्लोकाचा, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मा प्रणत केशनासाय गोविंदाय नमो नमः. काय त्या देवाची टाप लागली आहे की तो येणार नाही म्हणून. बघा माझ्या आणि पूज्य सत्पुरुषांना, माझ्या पूज्य ममतामयी मातांनो, आणि जीवनाची संध्याकाळ आहे आमची, केव्हा रात्र माहित नाही. 83 वर्ष सुरू आहे. हार्टचे पेशंट आहात. बसताना पायाला आपण बघाल तशी लाकडं झालेली आहेत मोठे मोठे. पोरी गेल्याबरोबर काय हे लावून दे, ते लावून दे, काय काय करतात तिथे. तेव्हा आणि हे लक्षात ठेवा, त्याचं नाव नका सोडू, त्याला आपल्या ताब्यात ठेवणं. तो आपल्याला त्यांनी काय सांगितलं माहिती आहे, त्याचे शब्द ऐका आपण. त्याचे शब्द ऐकून घ्या आपण. भक्त जो मेरा पग धरे भक्त जो मेरा पग धरे वहाँ टिकाऊं मैं माथे. पीछे पीछे मैं चलूं, कभी न छोड़ूं साथ श्री राधे, कभी न छोड़ूं साथ.
छोड़ू श्री राधे कभी न छोड़ू कसेही त्याच्या दारापर्यंत पोचा, त्याला मारायला पोचा ना आपण, शिव्या द्यायला पोचा, तरी तरी तो आपल्याला आणि नरकात नाही पाठवतो. पुतना मारायला गेली होती ना, स्तनामध्ये विष भरून गेली होती ना, मग पुतनाला गती कोणती मिळाली? गोलोकात पाठवलं. मारायला गेली त्याने. मग कंसाला कुठे पाठवलं? रावणाला कुठे पाठवलं? तो कोणाला नरकात नाही पाठवत, त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचा तुम्ही. बस एवढंच काम आहे. तो सांगतो तुम्ही फक्त आणि माझ्यापर्यंत या. तुमची जी इच्छा असेल ती मी पूर्ण करतो. आपल्याला त्यांनी बाण लिहून दिलेला आहे. सांगू त्याचा बाण कुठे? चला गीतेमध्ये. गीता काय सांगते? ये यथा मां प्रपद्यन्ते तंस्तदैव भजाम्यहम्. आणखी काय सांगेल तो? हा तुमच्या जवळ आणि ह्याने ड्राफ्ट आहे ना, हा डिमांड ड्राफ्ट आहे हा. त्याला सांगा हा डिमांड ड्राफ्ट कॅश होत नाही. होत कसा नाही? ते जो जी इच्छा करेल ती मी पूर्ण करतो. इच्छा सात्विक करा, माईक नका करू. माईकही पूर्ण करतो, पण त्याला जन्म घ्यावे लागतील. मग एवढे जन्म या जन्मात प्रारब्ध क्रिया संचित आहे ना. मग सात्विक इच्छा करा, तो कशी पूर्ण करतो. आपण सुखिया माळींचा प्रसंग ऐकाल, तिचं नाव घेतलं की आमच्या अंगावर शारे उभे राहतात. इथे येईल दशमस्कंद 11व्या अध्यायामध्ये 2 श्लोकामध्ये आहे. बाल विधवा असते, इच्छा काय असते? मला धन. फळ विकणारी बाई माळीण जातीची इच्छा काय असते? मला माझ्या कृष्णाने एकदा आई म्हणून हाक मारावी. ये यथा मां प्रपद्ये काय बघा. वृद्धावस्था येते, भिवू नका. त्याला सांगा की तू न्यायला आल्याशिवाय मी जाणार नाही. नाही जाणार आपण. आम्ही आपल्याला सांगितलेलं आहे की शेवटी ज्याची वाट बघतो तो आल्याशिवाय आपण आणत जात नाहीत. डॉक्टरचं औषध चालत नाही आपल्याला आणि कोमामध्ये पडून जाता, पण प्राण नाही जात. कारण मुलगा आला नाही. मुली नका मुला मुलीची वाट बघू. आतापर्यंत जीवनभर पुष्कळ बघितली, आता त्याची वाट बघा. भीष्माचार्य शरशैवताची वाट बघत होते आणि शरशैवर पडले होते. सांगून दिलं तू आल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही. श्रीकृष्ण त्याच्याकरता गेले. आपण सकाळच्या प्रसंगामध्ये ऐकलेले. आपण त्याला सांगा की मी तुझी हरवलेली गाय आहे. या संसारात तू मला सोडून दिलेला आहे. तू माझा आदर, तू मला शोध आणि तू आपल्या बरोबर माझ्या घेऊन जा. तू या बाजारात आणलेला आहे, तू हात धरून आण. त्याने आणलं ना आपल्याला, त्याला म्हणत तू आणलं, तू मला हा बाजार दाखवून दिला, या बाजारातनं तूच माझा हात धरून घेऊन जा. आपण कसेही असा संसार सोडायला नको काही, आणि कपडे बिपडे सोडायला नको. आपण अगदी फास्ट जा आणि कोणत्याही कपड्यामध्ये जा. त्याला तुमच्या बाकीच्या काही गोष्टी नको. त्याला फक्त तुमचं प्रेम पाहिजे. वल्लभाचार्यांनी सुबोधिनीमध्ये काय सांगितलं? नाही साधन संपत्त्या हरितोषती कश्चित भक्तानाम दैन्यमेवकम हरितोषण साधन. आणखी काय सांगतील संत? आपण भागवत आपल्याला अगोदर आणि अनुभूती करवतं आणि नंतर साक्षात्कार करवते. तेव्हा शुकदेवजी महाराजांनी सांगितलं की राजा तुझा प्रश्न अगदी उत्तम आहे. यांनी तुला लाभ होईल, इतरांना लाभ होईल आणि मला देखील लाभ होईल. राजांनी विचारलं मला लाभ होईल, एकदम ठीक आहे. इतरांना लाभ होईल हे पण ठीक आहे, पण तुम्हाला कसं लाभ होईल? शुकदेवजी महाराजांनी सांगितलं की मला दुहेरी लाभ होईल. दुहेरी कसं काय? एकतर माझ्या मुखामधनं भगवंताचं गुणगान निघेल, एक लाभ, आणि माझ्याच कानाने मी श्रवण करेल, दुसरा लाभ. तुम्हाला एकच लाभ होतोय फक्त श्रवण करण्याचा. आम्हाला 2 होत आहेत, एक नाव घेण्याचा आणि एक नाव श्रवण करण्याचा. राजा चिंता करू नकोस. आणि किती आणि मार्मिक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. तू भूतकाळाला विसरून जा, भविष्य काळाला विसरून जा आणि वर्तमान सुधार. सायंटिस्ट लोकांनी हे ऐकून ठेवावं, त्यांच्या कामाची गोष्ट आहे. आता नागपूरला जिथं भागवत झालं तिथे मोठे सायंटिस्ट ऐकायला बसले. त्यांचा मुलगा सायंटिस्ट होता. आधी त्याला वाटलं काय पोती करत नसले. आईला सांगितलं. मग 2 दिवस उशिरा आला, 4 दिवस. मग म्हणाला महाराज मी आधी आलोच होतो, बरं आलं असतं, मी तुम्हाला हैदराबादला घेऊन जाईल. म्हटलं आम्ही येऊ. तू सायंटिस्ट आहे ना, तुला गोल्ड मेडल मिळालं ना, आणि राष्ट्रपतीचं त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे, पारितोषिक मिळाले आहेत मोठे.
मग इथे कुठे आहे? तेव्हा भूतकाळात कोणती गोष्ट होते? एकही गोष्ट होत नाही. ताजमहाल केव्हा निर्माण झाला? भूतकाळात झाला. आपण हो म्हणा, भागवत नाही म्हणते. जेव्हा ताजमहाल निर्माण झाला तेव्हा काळ कोणता होता? वर्तमान काळ होता. भूतकाळात नाही झाला. आम्ही जन्माला केव्हा आलो? मला 83 वर्षाच्या अगोदर. जेव्हा भूतकाळात जन्माला आलो, आपण हो म्हणा, भागवत नाही सांगतो. जेव्हा जन्माला आलो तेव्हा काळ कोणता होता? वर्तमान होता. म्हणजे भूतकाळात काही होते? काही नाही होत. आता भविष्यकाळात काही होते? आपल्या मुलीचं लग्न आणि मेच्या 25 तारखेला आहे. म्हणजे भविष्यकाळात आहे काय? आपण हो म्हणा, भागवत नाही सांगते. 25 मेला जेव्हा आपल्या मुलीचं लग्न होईल तेव्हा काळ कोणता राहील? सायंटिस्ट लोकांनी विचार करावा. तेव्हा काळ वर्तमान राहील, भविष्य नाही राहणार. श्रीकृष्णाच्या लीला जेव्हा झाल्या त्या भूतकाळात झाल्या. आपण हो म्हणा, याचं हे कारण आहे की आज त्या लीला आपण बघू शकतो, आपल्या घरात बघू शकतो. एक अगदी आम्ही आनंदाची गोष्ट आपल्याला सांगू की आज श्रीकृष्णाची बासरी वाजून दिवस किती झालेत. तुमचं सायन्स सांगते ना हे, आणि तुमचं विज्ञान सांगते दिवस किती. आकाशाचा गुण शब्द आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूतांचं विश्व निर्माण झालेलं आहे. याचे 5 गुण आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्दाला नाश नाही. जी गीता तेव्हा झाली ती गीता आज आपण वाटू शकतो. आपल्याला चमत्कार सांगू. गीतेचे 1108 पाठ करा आपण उच्च स्वराने. आकाशाचा गुण शब्द आहे. 1108 पाठ करा आणि तुम्हाला गीतेचे शब्द आपोआप ऐकू येतात की नाही बघा आपण आपल्या कानावर. ते कोण सांगते काय सांगते ते नाही माहिती. ते मग आपण स्वतः ठरवून घ्या. बघा, आपण करून बघा. भागवत सांगता आपण अनुभूती करा आणि मग साक्षात्कार होतो. श्रीकृष्णाची जी बासरी वाजली होती त्याला वर्ष किती झाले? 5108 वर्ष झाले. ती बासरी आज आपण आपल्या घरात ऐकता. आज कोणी ऐकू शकते. फक्त कशी ऐकायची ते रात्रीच्या दिवशी आपल्याला सांगू. कारण एक अनाध्वनी इथे सुरू आहे. सगळं भागवत आपल्या शरीरामध्ये आहे. प्रसंगानुसार आपल्याला सांगू. ती बासरी आज आपण ते स्वर, जे स्वर तेव्हा घेतले होते ते स्वर आज ऐकू येतात. आपल्याला आजच ऐकू येतात. हे काय आहे? हे विज्ञान नाही आहे. आजचं विज्ञान गेलं इतकं शिकेलं. आजचं जे विज्ञान आहे ते साधनजन्य विज्ञान आहे आणि पूर्वीचं विज्ञान तर साधन नष्ट होते. आज मोबाईल, आम्ही सांगितलं की मुंबईहून एका व्यक्तीला बोलायचं, आपण आपल्याच खिशात आणि एक बाबू ठेवलेला आहे, त्याला दाबून त्याला सांगून द्याल की तू विदर्भने निघून इथे ये, सकाळी इथे येऊन जाईल. आमच्या 6 वर्षाचा शिकणारा मोबाईल होता. कुठे ठेवला होता? बघू आपण कुठे ठेवला होता, आज माहिती नाही आम्हाला. आणि कसं आहे तिथं वारुणी आणि याज्ञवल्क्याचा महाभारतातला संवाद आपण ऐकला असेल. वारुणी शेतामध्ये होता आणि याज्ञवल्क्य घरून बोलत होते. वारुणी पाणी अडवून बसला. प्रसंग आता सांगायला वेळ नाही. वारुणी पाणी अडवून बसलेला होता. त्याही सांगितलं, वारुणी तू आला नाही, गुरुदेव पाणी अडवून बसलं. एवढ्याच करता पाठवलं होतं. कारण कोणताही बांध तिथे टिकू शकणार नाही पाण्याच्या फोर्सनी. हा काय करतो? गुरुची आज्ञा. तिथून वारुणी बोलले, हा तिथून बोलला. हैदराबादला आपण जा, गोळकोंडा किल्ल्यामध्ये आज जा ना. तिथे गेल्यानंतर दारावर जाऊन टाळी वाजवा. जिथे राजा बसवत होता तिथे एकाला उभं करा आणि आज तिथे आवाज जातो. आपल्या टाळीचा आवाज तिथे जातो. आज बघा ना, आपण गोळकोंडा किल्ल्याला कधी गेलात आपण तर बघा, तिथे जाऊन बघा. तेव्हा विज्ञान शिगेला पोचलं होतं. विमानाचं निर्माण कोणी केलं? आता सायंटिस्ट माहिती सांगितले, जॉन राईट बद्दल केलं. साफ खोटा आहे. विमान भारतामध्ये आणि कुबेराजवळ पुष्पक विमान होतं ना, राम बसून गेले होते ना त्यात. आज दुपारी पाहू ना आपण एक साधू कसं विमान तयार करत होतो. कसं विमान होतं सांगू. दुपार आता थोड्या वेळाने येईल तो प्रसंग. 1 तासभराने येईल ना. काय डबला मागतं, तास दिवसाने येईल प्रश्न. कर्दम मुनींनी सरस्वतीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या विमान तयार केलं होतं. कसं केलं होतं ते? सर्वोपकरण पेतम सर्व काल सुखा वाचलो का इथे सांगू आपण प्रसंग आल्यानंतर. मग तेव्हा तर सांगितलं, तो भूतकाळाला विसरून जा, भविष्यकाळाला विसरून जा आणि वर्तमान सुद्धा.
तुला 7 दिवस मिळालेले आहेत, भरपूर वेळ आहे. सूर्यवंशामध्ये खटवांग नावाचा राजा होता, त्याला 1 घडीची वेळ मिळाली होती. तेवढ्यात त्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतली. गोस्वामीजी काय लिहितात बघा, 1 घडी आधी घडी आधी में पुनिया, 1 घड़ी आधी घड़ी आदि में बुनियादी। तुलसी संगत साधु की हरे कोटि अपराध, श्री राधे हरे कोटि अपराध। तुलसी संगति साधु की हरे कोटि अपराध, श्री राधे हरे कोटि अपराध। 1 घडी 24 मिनिटाची, आधी घडी 12 मिनिटाची, आधी ने पुण्यात 6 मिनिटाची, एवढ्यात भगवंताची प्राप्ती होते. गीता याच्याही पुढे गेलेली आहे. क्षिप्रम भवती धर्मात्मा, चुटकी वाजवायला वेळ लागेल, त्याला प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. ज्ञानेश्वर त्याच्याही पुढे गेलेले आहेत. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठ पहिला अभंग, आणि हा हरिपाठाचा पहिला अभंग कुठे लिहिला गेला? आणि पंजाबमध्ये लिहिला गेला. आपण पंजाबमध्ये मरायला कशाला गेले ते उद्या बघू, आज नाही माहिती. पंजाबमध्ये गेले आणि तिथे ज्ञानेश्वरांनी लिहिला. प्रल्हादपूर नावाचं गाव आहे आणि तिथे मुलतान नावाचं शहर आहे. हिरण्यकश्यपची राजधानी होती तिथून आणि 60 मैल अंतरावरती प्रल्हादपूर आहे. तिथे लिहिलं गेलं. तिथे गेले कशाला माहित नाही, कशाला गेले आता उद्या बघू आपण कशा गेले. नामदेवाच्या बरोबर गेले होते. 3 वेळ ज्ञानेश्वर देखील पंजाबात गेले. ज्ञानेश्वरी लिहिली कितव्या वर्षी? 11व्या वर्षी. आणि आज आपण एवढे मोठे झालो, आपल्याला शेंबड पुसायची अक्कल नाही आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि हे केलं आणि काय मागितलं आणि चालले निघून गेले. आपण आपले बसलोच आहे, पान सुपारी खात आणि गुटके खात तिथे एखाद्या सिगरेट ओढत बसलो. नामस्मरणापासून आपण दूर राहिलो. एक गोष्ट लक्षात ठेवा की नामस्मरण कुठलंही काम करा आपण तरी नामस्मरण आणि करत करत आपले सगळे विकार कसे जातील एक सांगू.